केला, त्यांच्या भावना त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केल्यात. आता आपण जे म्हणताय त्याच्या संदर्भातलं पुढची माहिती आपण त्यांच्याशी बोलला तर नक्की ते आपल्याला सांगतील. परंतु ज्यावेळेस घटना घडली 2019च्या पहाटेची, ते पोहण्याचा कोण प्रयत्न करत होता दादांना? एक असा की ते जे बोलले त्याच्याबद्दल तेच या संदर्भातली अधिक माहिती देतील. सर, आज धनंजय मुंडे यांनी बीड प्रकरणी बोलताना असं म्हटलं की कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो, टार्गेट केलं जातंय, महायुतीतल्याच नेत्यांकडनं हे सगळे प्रयत्न होत आहेत असं त्यांनी म्हटलंय, खदखद व्यक्त केलेली आहे. एक असं की धनंजय मुंडे दीर्घकाळ बीडच्या परिसरात राज्यामध्ये ते राजकीय काम अनेक वर्षापासून करत आले. पक्षाच्या आजच्या या विचारमंथनाच्या शिबिरामध्ये ते एक प्रमुख वक्ते होते, सगळेच वक्ते होते. आज धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्लभाई, राष्ट्रीय अध्यक्ष भुजबळ साहेबांचं पण आज नियोजित भाषण त्या ठिकाणी होतं. परंतु आज मॅरेथॉनची स्पर्धा असल्यामुळे ते मुंबईला त्या ठिकाणी गेलेत. 20 वर्षापूर्वी त्यांनीच ती मॅरेथॉनची स्पर्धा त्या ठिकाणी नियोजित केली होती. कालही पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भावना व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पक्षाच्या व्यासपीठावरती. एक असं आहे, मला या विषयावरती काय माहिती नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हा निर्णय त्या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्री तथा दोन्ही पक्षाचे प्रमुख अध्यक्ष किंवा शिवसेनेमध्ये शिवसेना प्रमुख म्हटलं जातं, त्यांच्या सल्ल्याने तो त्या ठिकाणी घेतलेला आहे. कोणाला काय या संदर्भामध्ये काय भावना व्यक्त करायच्या असतील तर त्यांनी जरूर मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या नेत्यांच्याकडे कराव्यात. शेवटी नाही, एक असं की कुणी काय करावं याच्याबद्दल मी अजिबात काय बोलणार नाही. हा निर्णय राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आहे. राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्री त्या पक्षाचे आहेत, त्यांनी सामुदायिकरित्या घेतलेला निर्णय आहे. त्या निर्णयाचा आदर हा सर्वांनी केला पाहिजे. राज्यात मी स्पेसिफिक रायगडच्या संदर्भात बोलतो, याच्यातला काय बिलकुल भाग नाही. हे शेवटी निर्णय घेत असतानाच जे शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न हा राज्याचे प्रमुख त्या ठिकाणी करत असतात. यश आल्याचं पाहायला मिळत नाही. काल ते असं म्हणाले की मी जरी शिबिराला आलो याचा अर्थ असा होत नाही की नाराजी. मला असं वाटतं भुजबळ साहेबांनी काल जी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल कालच्या संध्याकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये मी बोललेलो आहे. भुजबळ साहेब येणारच नाहीत अशा पैच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज गेले 8-10 दिवस चालू होत्या. त्याला छेद देण्याचं काम स्वतः भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणच्या आमच्या 2 दिवसीय चिंतन शिबिरामध्ये उपस्थित राहून दिलेला आहे. महामंडळाचं वाटप तुम्ही बावनकुळे आणि उदय सामंत मिळून करणार असं प्रतिबद्धता, कधीपर्यंत महामंडळाचं वाटप? लवकरात लवकर आम्ही तिघे एकत्रितपणाने बसू. राज्यामध्ये जी काय महामंडळ आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला किती, शिवसेनेला किती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती, राज्य स्तरावरती असेल, जिल्हा स्तरावरती असेल, तालुका स्तरावरती असेल, या कमिटीच्या संदर्भामध्ये नेमकं धोरण का असावं. 3 पक्ष आहेत, इतरही मित्र पक्ष आहेत, त्यांना सगळ्यांना कशा पद्धतीने सामावून घ्यावं याच्या चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यापासून आम्ही बसणार आहोत. तर धनंजय मुंडेंनी बीडमध्ये दीर्घकाळ काम केलेलं आहे असं सुनील तटकरे यांचं म्हणणं आहे. तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी पालकमंत्री पदाचा निर्णय घेतल्याचं देखील तटकरे यांनी म्हटलंय. पालकमंत्री पदाचा आता तिढा सुटलेला आहे. वाटप झाल्यानंतर तटकरे यांची ही प्रतिक्रिया.